ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरेंकडून युतीची बोलणी झालेलीच नाहीये आणि राज ठाकरेंना पुन्हा पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। संजय राऊतांच्या आवाहनाला मात्र केराची टोपली दाखवल्याचंही कळतंय। राज ठाकरेंनी मनसैनिकांना आता कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। युतीच्या भरवशावर राहू नका असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना सांगितलंय। त्यामुळे आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत बऱ्याच शंका उपस्थित होऊ लागल्यात। खरं तर युती होणार, ठाकरे बंधू एकत्रित पुन्हा दिसणार याबाबत राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चा होत होती आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशा प्रकारे मराठीजनांना आशा लागलेली होती। मात्र आता ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडली असण्याची शक्यता दिसतेय, कारण राज ठाकरेंना पुन्हा पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय। मात्र त्यांच्याकडून या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली। संजय राऊतांनी हे आवाहन केलेलं होतं। दरम्यान ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत काय काय म्हटलं होतं तेही आपण पाहूया। तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। त्रिकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। सुरुवात कोणी केली होती या चर्चेला? सुरुवात कोणी केली? प्रतिसाद कोणी दिला? सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी केली। 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली। आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, पूर्ण वेळ आजही देतो। आता पुन्हा सुरुवात त्यानेच करायची आहे। म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि त्यानंतर सुरू होती? मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत, 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले, हे त्यांचे जे काय जुने नाती गोती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या। कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून। ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना, आम्ही कुठे जातो?